नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शशिकांत माळोदे, डिपार्टमेंट ऑफ सोशिओलॉजी, के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक. मित्रांनो, आपण द मेथोडॉलॉजी ऑफ क्रिटिकल क्वालिटेटिव्ह रिसर्च या सब्जेक्टसाठी आपलं जे तिसरं युनिट आहे, यूजिंग क्वालिटेटिव्ह टेक्निक अँड गॅदरिंग डाटा या युनिटवरती आपण चर्चा करत आहोत. मागच्या वेळेस आपण गुणात्मक संशोधन पद्धतीची तथ्य संकलनाची सहभागी निरीक्षण व मुलाखत ही तंत्र बघितली होती. या अंतर्गत आपण बघितलं की गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये सहभागी निरीक्षण या तंत्राचा अवलंब कशा प्रकारे केला जातो आणि अ, संशोधनासाठी आवश्यक असणारी तथ्य, सहभागी निरीक्षण यासोबतच मुलाखत हे जे तंत्र आहे त्या तंत्राद्वारे कशी संकलित केली जातात यावरती चर्चा केली होती. आज आपण या लेक्चरमध्ये आपली जी अध्ययनाची उद्दिष्टे आहे त्यामध्ये तथ्य संकलनाच्या मुलाखत तंत्राचे जे विविध प्रकार आहे ते समजावून घेऊया. मुलाखतीचा खूप मोठ्या प्रमाणावर जो उपयोग केला जातो संशोधनासाठी, तो उपयोग लक्षात घेता विविध समाजशास्त्रज्ञांनी मुलाखतीचे अनेक प्रकार पाडलेले आपल्याला दिसून येतात. कारण मुलाखत हे तंत्र असं आहे की जे सर्व सामाजिक शास्त्रांमध्ये उपयोगी पडत असतं आणि त्यातून संशोधनासाठी, गुणात्मक संशोधनासाठी आवश्यक असणारं तथ्य संकलन हे योग्य प्रकारे करता येतं. यामध्ये पहिले जे विचारवंत आहे, ते आहेत लुंडबर्ग. यांनी देखील मुलाखतीचे काही प्रकार पाडल्याचं दिसून येतं. ते आहे वस्तुनिष्ठ तथ्यांचे संकलन करणारे. दुसरं आहे अभिवृत्ती निर्धारण व मापन करणारी. आणि तिसरं आहे सामाजिक संघटन व संस्थांची माहिती करून घेणारी. म्हणजे मुलाखत ही कशी आयोजित केली जाते, त्यानुसार हे विविध प्रकार पडत असतात. काही मुलाखतीमध्ये फक्त वस्तुनिष्ठ तथ्य संकलन कसं होईल यावरती भर दिला जात असतो. काही मुलाखतींमध्ये अभिवृत्ती म्हणजे व्यक्तीची काही अभिवृत्ती असते, तिचं निर्धारण आणि एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीचा कसा आहे, त्या समूहाचा कसा आहे, त्या संदर्भात मापन करणारी मुलाखतीचे प्रकार देखील अंतर्भूत होत असतात. काही मुलाखतीमध्ये सामाजिक संघटन हे कशा प्रकारचं आहे, सोबतच त्या संस्थेची माहिती या मुलाखतीच्या तंत्राद्वारे करून घेतली जात असते. म्हणून असे प्रकार रुंडबर्ग यांनी पाडलेले आहेत. त्यानंतर पुढचे आपले विचारवंत आहेत पी.व्ही. यंग. यांनी देखील मुलाखतीचे एकूण 4 प्रकारामध्ये विभाजन केलं होतं. ते म्हणतात की संस्था सर्वेक्षण हा देखील मुलाखतीचा एक प्रकार म्हटला जाऊ शकतो. दुसरा आहे निरीक्षण. तिसरा आहे मूल्यांकन आणि चौथा आहे दस्तऐवज. म्हणजे वेगवेगळ्या आधारे, वेगवेगळ्या आधारावर बेसिसवर आपण मुलाखतीच्या प्रकाराचं वर्गीकरण करू शकतो. एखाद्या संस्थेचं सर्वेक्षण करायचं असेल, तर त्या संदर्भात संस्थेच्या बाबत मुलाखतीच्या तंत्राद्वारे माहिती संकलित केली जात असते. काही वेळेस निरीक्षण या तंत्राचा अवलंब करून मुलाखतीच्या माध्यमातून तथ्य संकलन केलं जाऊ शकतं. शिवाय काही विषयाबाबत जे मूल्यांकन करायचं आहे, मग एखाद्या समस्येबाबतचं असेल अथवा एखाद्या घडामोडीबाबतचं असेल, तर ते देखील मुलाखतीच्या तंत्राद्वारे सहज शक्य होत असतं. आणि शेवटचं दस्तऐवज म्हणजे हा दस्तऐवज कशाप्रकारे निर्माण झाला अथवा तो कशाप्रकारे उपयोगी पडतो समाजासाठी, त्या समूहासाठी आणि व्यक्तींसाठी, याबाबत देखील मुलाखत घेतली जात असते आणि त्यानुसार तिचा प्रकार पडत असतो. यानंतर सर्वसामान्यपणे जे काही मुलाखतीचे प्रकार पाडले जात असतात विविध आधारानुसार, वेगवेगळ्या बेसिसनुसार, तर त्यात आहे संशोधन उद्दिष्टांच्या आधारे मुलाखतीचे प्रकार. या अंतर्गत पहिला प्रकार आहे निदानात्मक मुलाखत. तिला डायग्नोस्टिक इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जात असतं. या प्रकारच्या मुलाखतीचा प्रमुख उद्देश एखादी घटना किंवा समस्येच्या कारणांचा शोध घेणे हा असतो. अ, आपल्याला माहितीच आहे की समाजामध्ये विविध प्रकारच्या घटना या सातत्याने घडत असतात आणि ती घटना जर घडली तर त्याचा समाजावर
सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारे परिणाम हा होत असतो. जर चांगला परिणाम झाला, तर समाजाचं संतुलनही टिकून राहतं. मात्र जर नकारात्मक परिणाम त्या घटनेचा झाला, तर मात्र विपरीत परिणाम होऊन सामाजिक स्वास्थ्य हे धोक्यात येत असतं. तेव्हा या सामाजिक समस्या ज्या विविध असतात, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आरोग्यविषयक या सर्व सामाजिक समस्यांचा समाजावर कोणता परिणाम होतो, याची कारणमीमांसा ही या निदानात्मक मुलाखतीच्या प्रकाराद्वारे केली जात असते. या पद्धतीद्वारे केली जात असते. म्हणजे विशिष्ट घटना का निर्माण झाली अथवा ती बाब समाजासाठी विघातक आहे, तर त्याची कारणं कोणती? कशा परिस्थितीमध्ये ती निर्माण झाली? हे शोधून काढण्याचा उद्देश हा निदानात्मक मुलाखतीचा असतो. ही अन्वेषण संशोधनामध्ये नेहमीच वापरली जात असते. दुसरा प्रकार आहे उपचारात्मक मुलाखत. तिला ट्रीटमेंट इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जातं. आणि निदानात्मक मुलाखत हा जो प्रकार पाडलेला होता, त्याच्याशी संबंधित असलेला हा दुसरा प्रकार आहे उपचारात्मक मुलाखत. कारण जेव्हा विशिष्ट घटनेच्या संदर्भात जी समाजासाठी विघातक आहे अथवा अ, तिचा समाजावर दूरगामी परिणाम होणारा असेल, तर ती का निर्माण झाली, ती घटना अथवा एखादा त्यासाठी कारण कुठलं आहे आणि त्याचा काय परिणाम समाजावर होऊ शकतो, हे दूर करण्यासाठी अथवा समस्येच्या निर्मूलनासाठी उपाय जाणून घेण्यासाठी ही मुलाखत या मुलाखत तंत्राचा वापर केला जात असतो. म्हणून याला उपचारात्मक मुलाखत असं म्हटलं जातं. बऱ्याचदा बघा, की असं होतं जेव्हा संशोधक एखाद्या विशिष्ट घटनेच्या संदर्भात फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया अ, पुनर्वसन जर करायचं असेल, तर त्यामध्ये ज्यांचं पुनर्वसन होतं, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ट्रीटमेंट अथवा उपचारात्मक मुलाखत या तंत्राचा चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. म्हणून हे तंत्र देखील महत्त्वाचं आहे. हा प्रकार देखील महत्त्वाचा आहे. तिसरा जो प्रकार आहे संशोधनात्मक मुलाखत रिसर्चॅलिस्टिक इंटरव्ह्यू त्याला म्हटलं जात असतं. जेव्हा कुठल्याही शास्त्रामध्ये संशोधन केलं जात असतं आणि त्या शास्त्रामध्ये मुलाखत तंत्राचा वापर केला जातो, तेव्हा या मुलाखत प्रकारामध्ये उत्तरदात्याच्या विचार, भावना, प्रकृती, सवयी आणि मूल्यासंबंधीचे ज्ञान या संशोधनात्मक मुलाखतीच्या माध्यमातून प्राप्त केलं जात असतं. आणखीन आपण असं देखील म्हणू शकतो, की संशोधन का करायचं आहे? म्हणजे ज्ञानासाठी संशोधन करायचं आहे, ज्ञानासाठी ज्ञान या अंतर्गत अथवा व्यवहारोपयोगी संशोधन करायचं आहे किंवा अशा प्रकारच्या अ, जो मुलाखत आयोजित केली जाते, तेव्हा संशोधनात्मक मुलाखत असं तिला म्हटलं जात असतं. पुढचा जो प्रकार आहे, तो आहे अध्ययन पद्धतीनुसार मुलाखतीचे प्रकार. जेव्हा संशोधक कुठली अध्ययन पद्धत वापरतो मुलाखत घेण्यासाठी, त्यानुसार प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. पहिला जो प्रकार आहे या अंतर्गत तो आहे नियंत्रित किंवा संरचित मुलाखत. त्याला कंट्रोल्ड ऑर स्ट्रक्चर इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जात असतं. याबद्दल आपण आणखीन स्पष्टीकरण करूया, की नियंत्रित मुलाखतीला निर्देशित मुलाखत असेही म्हटलं जातं. मुलाखतीमध्ये प्रश्नांची एक अनुसूची तयार केलेली असते आणि संशोधक हा फक्त त्या अनुसूचीमध्ये असणारे प्रश्न तेवढेच विचारतो. त्यामध्ये नव्याने नवीन प्रश्न विचारत नाही अथवा ॲड करत नाही. म्हणूनच याला नियंत्रित मुलाखत असंही म्हटलं जातं. आणि या प्रश्नावलीमध्ये अथवा अनुसूचीमध्ये नवीन प्रश्न अथवा अ, नवीन प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य हे संशोधकाला नसतं. शिवाय उत्तरदात्याला देखील त्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा वेगळं उत्तर देखील देता येत नाही. म्हणजे काही अनुसूची अशा असतात, की त्यामध्ये प्रश्न आणि त्याला ठराविक पर्याय हे दिलेले असतात. त्यापैकी योग्य पर्याय कोणता प्रश्नाच्या उत्तराचा हे उत्तरदात्याला टिक मार्क करून सांगायचं असतं. म्हणजे यात नियंत्रित अथवा संरचित असे प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यानुसार तथ्य संकलन हे केलं जात असतं. अशा प्रकारे नियंत्रित आणि संरचित मुलाखत हा एक मुलाखतीचा प्रकार सामाजिक शास्त्रांमध्ये सर्रासपणे
वापरण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या तंत्राद्वारे आपण त्या घटनेच्या बाबत अथवा समस्येबाबत अ, विशिष्ट प्रकारची जी माहिती संकलित करतो, ती विविध उत्तरदात्यांना प्रश्न विचारून एका ठराविक प्रश्नाच्या संदर्भात काय उत्तर असेल हे बघण्यासाठी याचा सर्रासपणे वापर केला जात असतो. तर त्यात समानता आढळली तर सामाजिक वास्तव हे खरं आहे अथवा मिळालेली तथ्य ही सत्य आहेत असं आपण समजू शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, तो आहे अनियंत्रित किंवा अनिर्देशित मुलाखत. त्यालाच अनकंट्रोल्ड ऑर अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जात असतं. या मुलाखतीच्या प्रकारामध्ये संशोधक जो प्रश्न विचारत असतो, त्या प्रश्नावलीच्या क्रमानुसार प्रश्न विचारत नाहीत. शिवाय त्या प्रश्नावलीमध्ये जे काही प्रश्न आहे अथवा अनुसूचीमध्ये जे प्रश्न आहे, त्यापेक्षा वेगळे प्रश्न देखील संशोधक मुलाखत घेताना विचारू शकतो आणि त्या प्रश्नानुसार निवेदक अथवा उत्तरदाता आपले अनुभव सांगत जातो. प्रश्न आणि उत्तरे ही पूर्वनियोजित नसतात. म्हणजे यामध्ये बंदिस्तपणा असलेला आपल्याला दिसून येत नाही, तर मुक्त असं प्रश्न आणि उत्तरांचं स्वरूप असतं. त्यामुळेच मुलाखत ही लवचिक आणि मनमोकळी होते. म्हणजे मुलाखत अनुसूची, त्यातील प्रश्न अथवा त्या प्रश्नाला असलेले ठराविक उत्तरं असं याचं स्वरूप नसल्यामुळे संशोधनकर्त्याला जे प्रश्न विषयाशी संबंधित आवश्यक वाटतात, तो कुठल्याही प्रश्नापासून सुरुवात करू शकतो आणि त्या प्रश्नाला अनुसरून उत्तरदाता हा देखील उत्तरे देत जातो. म्हणजे एक मनमोकळी चर्चा या माध्यमातून होत जाते. शिवाय अनिर्देशित म्हणजे त्या घटनेचं कारण कुठलं असेल अथवा ती समस्या का निर्माण झाली, याकडे कुठल्याही प्रकारचं प्रश्नांच्या माध्यमातून संशोधक हा उत्तरदात्याला सूचित करत नाही अथवा निर्देशित करत नाही, की असं असेल म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली अथवा त्या प्रकारे उत्तरदात्याने उत्तर द्यावं. म्हणून अतिशय मनमोकळी आणि लवचिक असा हा मुलाखतीचा प्रकार असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यातून जी माहिती मिळते ती तथ्यसंकलनासाठी अत्यंत उपयोगी पडते असं देखील म्हटलं जात असतं. कारण अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून संशोधक हा उत्तरदात्याला, निवेदकाला प्रश्न विचारत जातो आणि त्याची उत्तरं लिहून घेत असतो. म्हणून अनियंत्रित हा देखील मुलाखतीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या असंरचित मुलाखतीचे 4 प्रकार पडतात. ते कुठले आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. पहिला आहे केंद्रित मुलाखत. त्यालाच फोकस्ड इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जातं. या प्रकारच्या मुलाखतीत संशोधक एखाद्या पूर्वनिर्धारित विषयावर लक्ष केंद्रित करूनच विभिन्न प्रकारचे प्रश्न निर्माण करतो. म्हणजे बघा की उदाहरणादाखल जर घ्यायचं ठरलं तर बऱ्याचदा अ, आपण टीव्हीवर बघतो की राजकारणामध्ये राजकीय नेते एक विशिष्ट घटनेच्या संदर्भात नेहमीच भाष्य करताना दिसून येतात. पण ती घटना समाजावर दूरगामी परिणाम करणारी जर असेल, तर त्या विशिष्ट राजकीय मुद्द्याकडे केंद्रित मुलाखत या दृष्टीने एखादा मुद्दा केंद्रित करून त्याबाबत या राजकीय नेत्यांना काय वाटतं, जे सत्तेमध्ये आहे ते याबाबत काय म्हणतात आणि जे विरोधी पक्षामध्ये आहे ते याबाबत काय म्हणतात, असा एखादा विशिष्ट विषय केंद्रित करून त्यासंबंधी प्रश्न हे विचारले जात असतात आणि मुलाखत घेतली जात असते. ह्या मुलाखतीचा उपयोग सर्वप्रथम मर्टन व पेट्रिसिया केंडाल यांनी केला होता. तेव्हापासून मग तो मुद्दा फक्त राजकीयच नाही, तर आर्थिकही असू शकतो, एखादा सांस्कृतिकही असू शकतो, वर्तनविषयक मानसिक देखील असू शकतो. तेव्हा एक विशिष्ट मुद्दा, त्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून ही केंद्रित मुलाखत घेतली जात असते. म्हणून हा एक महत्त्वाचा प्रकार या मुलाखतीच्या तंत्रामध्ये सर्रासपणे वापरला जात असतो. दुसरा प्रकार आहे असंरचित मुलाखतीचा पुनरावृत्ती मुलाखत. तिलाच रिपिटेटिव्ह इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जात असतं. म्हणजेच एखाद्या समस्येबाबत समाजातील लोकांच्या दृष्टिकोनात कसा बदल होत गेला हे जाणून घेण्यासाठी अशा मुलाखती एका विशिष्ट कालावधीच्या अंतराने घेतल्या जातात.
त्यातून लोकमतात झालेल्या परिवर्तनाचा अंदाज आपल्याला सहजपणे येऊ शकतो. याचं एक उदाहरण छोटंसं घेऊया, की मुलींना उच्च शिक्षण द्यावं किंवा नाही, याबाबत ग्रामीण जनतेमध्ये असणारं जे मत आहे, ते जाणून घेण्यासाठी ही मुलाखत आपण सहज घेऊ शकतो. म्हणजे मुलींचं शिक्षण 10वी पर्यंत झालं, जे गावामध्ये शाळा उपलब्ध होती अथवा 12वी पर्यंत झालं, की गावामध्ये शाळा उपलब्ध होती. परंतु त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी जे मुलींना शहराच्या ठिकाणी अथवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं अथवा विद्यापीठामध्ये जावं लागतं, तेव्हा मुलींना उच्च शिक्षणासाठी तिथे पाठवायचं की नाही, याबाबत आपण ठराविक कालावधीनंतर त्या ग्रामीण समुदायात मुलाखती घेऊ शकतो. त्यालाच हे जे हा जो प्रकार असतो त्याला पुनरावृत्ती मुलाखत असं देखील म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट अंतराने ठराविक कालावधी उलटल्यानंतर त्याच मुद्द्यावरती पुन्हा मुलाखत घेतली जाते. आणि त्यातून आपल्याला लोकांच्या भावना, विचार, मूल्य त्याबाबतचं कशी बदललेली आहे, या परिवर्तनाचा सहजपणे अंदाज येऊ शकतो. तिसरा प्रकार आहे चिकित्सक मुलाखत. तिलाच क्लिनिकल इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जातं. या प्रकारच्या मुलाखतीचा उद्देश हा उत्तरदात्याच्या जीवनातील अनुभवांना जाणून घेणे हा असतो. आणि हे अनुभव जाणून घेण्यासाठी संशोधकाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न कोणत्याही क्रमानुसार विचारण्याचं स्वातंत्र्य असतं. म्हणजे चिकित्सा करायची आहे आपल्याला, की त्यावर अ, काय वाटतं त्या उत्तरदात्यांना? याचं एक उदाहरण आहे, वृद्धाश्रमातील सोयी व सुधारणांबाबतचं वृद्धांचं मत काय आहे? बघा, की आपण सामाजिक शास्त्राचे अभ्यासक म्हणून आपल्या समाजात जी काही वृद्धाश्रम आहे, ती आपल्याला सहजपणे दिसून येतात. तेव्हा या वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या व्यक्ती त्यांना त्या वृद्धाश्रमामध्ये कुठल्या प्रकारच्या सोयी मिळतात अथवा मिळत नाहीत अथवा त्या सोयी कशाप्रकारे उपलब्ध झाल्या पाहिजे, त्यासाठी आवश्यक उपाययोजना कोणत्या, याबद्दल वृद्धांचं मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी या प्रकारच्या मुलाखतीच्या प्रकाराचा उपयोग होत असतो. चिकित्सक मुलाखत त्याला म्हटलं जातं, की वृद्धांना या प्रकारची सवलत अथवा सोय उपलब्ध नाही या वृद्धाश्रमामध्ये. मग ती वृद्धाश्रम चालवणाऱ्यांनी केली पाहिजे, त्याची तरतूद केली पाहिजे अथवा अशा प्रकारे त्यांचा वेळ सहजपणे कसा निघून जाईल याबाबत त्यांना एका कामामध्ये सतत गुंतवून जर ठेवलं काही अ, करमणुकीच्या म्हणा अथवा इतर बाबींमध्ये, तर याबाबत वृद्धांचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी चिकित्सक मुलाखत या प्रकारचा सहजपणे उपयोग होत असतो. यानंतर पुढचा जो प्रकार आहे अनिर्देशित मुलाखत. तिलाच नॉन डिरेक्टिव्ह इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जातं. म्हणजे बघा, की या मुलाखतीच्या प्रकारामध्ये एखाद्या विशिष्ट बाबी संदर्भात माहितीच्या स्पष्टीकरणात संशोधकापेक्षा उत्तरदात्याचे स्थान हे महत्त्वपूर्ण असते. आणि या अंतर्गत संशोधक एखाद्या विशिष्ट विषयावर उत्तरदात्याला प्रश्न विचारतो, परंतु त्या उत्तराला प्रभावित करण्याचा प्रयत्न हा करत नाही. म्हणजेच काय तर उत्तरदाता या प्रकारच्या मुलाखतीमध्ये महत्त्वाचा असतो. त्यांना एक विषय सांगण्यात येतो अथवा एक जी घटना घडलेली आहे, त्याबाबत त्यांचं मत काय आहे, हे जेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा उत्तरदात्याचं स्थान अथवा तो जे माहिती सांगतो ती महत्त्वाची मानण्यात येते. आणि संशोधक त्यांना असं निर्देशित करत नाही, की अ, असं होतं म्हणून अशा प्रकारचा परिणाम आपल्याला दिसून आला. तर उत्तरदाता हाच त्या प्रश्नांना अथवा त्या विषयावर माहिती देत जातो आणि त्या अनुषंगाने ही अनिर्देशित मुलाखत आयोजित केली जात असते. हा देखील एक महत्त्वाचा प्रकार मुलाखतीचा मानण्यात येतो. पुढचा जो प्रकार आहे, तो आहे संख्येच्या आधारे. म्हणजे मुलाखतीमध्ये किती व्यक्तींची संख्या असावी यानुसार या संख्येच्या आधारे मुलाखतीचे प्रकार पाडले जात असतात. त्यात पहिला प्रकार आहे वैयक्तिक मुलाखत. त्यालाच आपण इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू असे देखील म्हणतो. आणि दुसरा प्रकार असतो सामूहिक मुलाखत. त्याला आपण ग्रुप इंटरव्ह्यू असे म्हणतो. आता पहिला जो प्रकार आहे वैयक्तिक मुलाखत, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर या मुलाखतीचा संबंध हा फक्त एका व्यक्तीशी येतो.
मग ती व्यक्ती कोणीही असो, एखादा थोर विचारवंत असेल, एखादा मोठा राजकीय नेता असेल, एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असेल अथवा एक सर्वसामान्य व्यक्ती ज्याला ती घटना कशी घडली हे माहीत असतं अथवा ती समस्या का निर्माण झाली हे माहीत असतं, तेव्हा त्या व्यक्तीची वैयक्तिक मुलाखत ही घेतली जात असते. आणि त्यानुसार वैयक्तिक मुलाखत हा मुलाखतीचा प्रकार देखील पाडला जात असतो. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये सामूहिक मुलाखत, त्यालाच आपण ग्रुप इंटरव्ह्यू असं देखील म्हणतो. या ग्रुप इंटरव्ह्यूला काही विचारवंतांनी वाद-विवाद मुलाखत पद्धती असे देखील संबोधले आहे. कारण जेव्हा वेगवेगळे लोक एकाच मंचावर येतात आणि त्यांची सामूहिक मुलाखत घेण्याचा प्रयत्न होत असतो, तेव्हा त्या विशिष्ट मुद्द्याअंतर्गत काही मतभेद देखील असू शकतात. काही अ, समानता देखील असू शकते त्या मुद्द्यांवरती, की सर्वजण एकत्र आले, मग ही घटना कशी घडली, त्याची कारणं काय आहे? अथवा समाजावर त्याचा चांगला परिणाम होईल की नकारात्मक परिणाम होईल. विशेषतः स्त्रियांचा शिक्षणाचा मुद्दा असेल अथवा अ, आरक्षणाबाबतचा, की जो राजकारणामध्ये आरक्षण कसं असावं, काय असावं अथवा एखादी घटना घडली महिलांवरील अत्याचाराबाबतची, तर त्याबद्दल त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ हे एकत्रित एकाच मंचावर बोलावले जातात आणि त्यांची सामूहिक मुलाखत ही घेतली जात असते. मग शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उच्च विभूषित व्यक्ती त्यांना त्या घटनेबाबत काय वाटतं? महिलांच्या प्रश्नांबाबत त्यांचं मत काय आहे? हे जाणून घेतलं जात असतं. महिला प्रतिनिधी असतात, त्यांचं मत काय आहे? हे जाणून घेतलं जातं. शिवाय अ, महिला आयोग याचेही काही मेंबर्स असतात, त्यांचं मत काय आहे? हे देखील जाणून घेतलं जात असतं. एका विशिष्ट प्रश्नावर जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा एकत्रित जमलेल्या व्यक्ती यांची सामूहिक मुलाखत ही घेतली जात असते. आणि या सामूहिक स्थिती अंतर्गत काही उत्तरदात्यांना उत्तर देण्यासाठी विशेष प्रेरणा देखील मिळू शकते. म्हणजे प्रत्येकजण आपलं त्या घटनेकडे अथवा त्या समस्येकडे बघण्याचं जे मत आहे, जो दृष्टिकोन आहे, कशाप्रकारे आहे, त्याबाबतचं मत व्यक्त करत असतो. आणि या घटनेसाठी कोण जबाबदार आहे अथवा ती घटना जर घडली, तर भविष्यात काय होईल, याबाबतचं मत व्यक्त करत असतो. म्हणून अशा प्रकारे संख्येच्या आधारे वैयक्तिक मुलाखत जी इंडिव्हिज्युअलरित्या घेतली जात असते, हा एक प्रकार असतो आणि दुसरा सामूहिक जो ग्रुपच्या माध्यमातून असतो. अशा प्रकारे गुणात्मक संशोधनामध्ये मुलाखतीच्या तंत्राचा जो सर्रासपणे वापर केला जात असतो, तो विविध उद्दिष्टानुसार, वर्गीकरणानुसार अथवा अध्ययनाच्या प्रकारानुसार अथवा संख्येनुसार वेगवेगळे मुलाखतीचे प्रकार हे पाडले जात असतात आणि सामाजिक वास्तव शोधून काढण्याचा प्रयत्न हा मुलाखतीच्या तंत्राद्वारे केला जात असतो. अशा प्रकारे मुलाखत तंत्र, मुलाखतीच्या तंत्राचे विविध प्रकार हे आज आपण जाणून घेतले.